सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणुकीत विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांनी एकतर्फी विजय मिळवला। आता तिघे एकत्र येऊन बाजार समितीची निवडणूक लढवतील की आणखी वेगळे समीकरण बाजार समितीच्या निवडणुकीत दिसतील हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। मागील 5 वर्ष सोलापूर बाजार समितीच्या चेअरमन पदाची सूत्र ही विजयकुमार देशमुख यांच्या हातात होती। त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत हातमिळवणी करत बाजार समितीचा कारभार चालवला। पण आता सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी हे देखील बाजार समितीत मोठ्या ताकदीने उतरू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे। कल्याण शेट्टी यांच्या मतदारसंघात बोरामणी, कुंभारी आणि वळसंग या जिल्हा परिषद आहेत। त्यामुळे कल्याण शेट्टी गटाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर बाजार समितीमध्ये जाण्याची मोठी संधी आहे। त्यासाठी कल्याण शेट्टी हे बाजार समितीच्या निवडणुकीत भाग घेण्याचे ठरवलं असल्याची माहिती मिळत आहे। वास्तविक पाहता सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये माजी आमदार दिलीप माने यांची ताकद मोठी आहे, परंतु तेही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे माने तिन्ही आमदारांसोबत असल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण शह देणार असा पेच निर्माण होणार आहे। माने आणि सुरेश हसापुरे यांच्याकडे विविध कार्यकारी सोसायटीचे संख्याबळ आहे, परंतु हसापुरे यांनी महाविकास आघाडीकडून कोणाची साथ मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। दुसरीकडे बाजार समितीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार की स्थानिक मुद्द्यावर नेते आपापल्या समविचारी गटासोबत हातमिळवणी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।